ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर आता नार्वेकरांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण राहुल नार्वेकरांची देखील ठाकरेंनी भेट घेतली। सदिच्छा भेट ही आपली परंपरा, विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। पक्षनेते पदासाठी काही चर्चा वगैरे काही केली जाते? प्रस्ताव काय आलेला आहे? अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये। माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार, प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल। तुमच्या अध्यक्ष दालनामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे तुम्हाला भेटायला आले। उद्धव ठाकरे गेल्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन भेटायला आले। काय नेमकं बैठकीत चर्चा? नाही, आता अधिवेशन चालू आहे। सभागृहातल्या कामकाजासंदर्भात चर्चा मंत्र्यांबरोबर होत असते, मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते। त्याच अनुषंगाने एकूण कामकाजासंदर्भात चर्चा झाली। धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपल्या संविधानात उल्लेख केलेला आहे। असं असताना केवळ एकाच समाजाचे किंवा एकाच धर्माचे धर्मस्थळ हे सरकारी नियंत्रणाखाली आणले जात आहेत। या संदर्भात कुठेतरी समाजात, धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये एक असा विचार येतोय की एकाच धर्माची धर्मस्थान का सरकारी नियंत्रणाखाली आहेत, इतर पण धर्मस्थळ जी असतील त्यांच्यावरती सरकारी नियंत्रण का नाही। तर या संदर्भातली मी माहिती शासनाकडे मागितली।